ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खून पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐक ना, जसं लहान लेकरू एखाद्या आईला बोलते आई ऐक ना, तसं नाथ बाबा सांगतात देवा हो देवा ऐका ना, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझं मन हे तुमच्या चरणावर स्थिर झालं पाहिजे. पण खरं सांगू का, परमार्थ हा विषय शरीराचा नाहीच आहे महाराज. परमार्थ हा विषय पंच ज्ञानेंद्रियाचाही नाहीये आणि परमार्थ हा विषय पंच कर्म इंद्रियाचाही नाहीये. परमार्थ हा विषय फक्त तुमच्या मनाचा आहे महाराज. मनाने ठरवलं तरच परमार्थ आहे, नाही तर काय आहे महाराज, काहीच फायदा नाही हो. म्हणून अनेक ठिकाणी साधू संतांनी जागृत करत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये तुमच्या मनाला किंमत आहे, शास्त्राला किंमत नाहीये महाराज. शरीराला काय किंमत आहे. म्हणून परमार्थ करत असताना माणसाने मनाने परमार्थ केला पाहिजे. आणि मन जर ठिकाणावर नसेल तर काय फायदा आहे हो. आज लोकात परमार्थात किती गर्दी वाढली बाबा 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 बाबा. इथं बसायला जागा नाहीये महाराज. आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 25-30 हजार सप्ते चालू असतील. पूर्वी एवढे सप्ते नव्हते हो. पूर्वी एवढे कीर्तनकार नव्हते, एवढे गायक नव्हते, एवढे वादक नव्हते महाराज. एखाद्या परिसरामध्ये जर काल्याचा प्रसाद असला तर लोक बैलगाड्या घेऊन जात होते काल्याचा प्रसाद खाण्यासाठी. दिवसांदिवस परमार्थामध्ये गर्दी वाढली, दिवसांदिवस परमार्थामध्ये समाज वाढला, पण दिवसांदिवस परमार्थातले दर्दी लोक कमी झाले महाराज. आणि खरं सांगू का, परमार्थ हा देखावण्यासाठी नसतोच हो महाराज. परमार्थ हा अंतकरणाचा विषय. कशाचा विषय? अंतकरण. दिखावा संसारात असतो. मी तर या मताचा महाराज, तुम्ही अशी गाडी घ्या की लोकांनी पाहिलं तुमच्या गाडीकडे 4 तास पाहिलं पाहिजे. तुम्ही घर चांगलं बांधा, कपडे चांगले घाला, हे संसार दिसण्यासाठी असतो. परमार्थ हा दिसण्यासाठी नसतोच हो महाराज. परमार्थ ही जी गोष्ट आहे ती अंतरंगाचा विषय. हा कोणता रंग आहे? अंतरंग आहे महाराज. म्हणून परमार्थ मनाने करा. आणि तुकोबराय सांगता देवा, नाथ बाबा सांगता देवा, हे माझं मन तुझ्या चरणावर स्थिर कर. कारण की मनुष्य सगळ्यावर विजय मिळू शकतो, मनावर मिळू शकत नाही महाराज. जगामध्ये एक गाडी अशी तिला फास्टॅग लागत नाही महाराज, तिला CNG लागत नाही, तिला डिझेल लागत नाही. एका मिनिटात दिल्लीला जाते ती. काय चाललंय लोकसभेमध्ये, काय चाललंय मोदी साहेबाचं भाषण पाहून लगेच खरी येते. एका मिनिटात मुंबईला जाते, एका मिनिटात दिल्लीला जातं, एका मिनिटात मुंबईला जातं. कारण की मन सगळ्या चंचल कीर्तनकाराच्या मनात प्रमाण असावं आणि गायकाच्या होठावर असावं, याला म्हणतात संगती महाराज. नाही तर कीर्तनकार पार 400 किलोमीटर गेल्यावर मग मागून म्हणतात, तसं नाही आज जमत. आणि मी तरी व्यक्तिगत महाराज असा आहे, मला असं वाटतंय की आपण शंभड्यापोरीचं लग्न करतो सर. किती शंभडी पोरगी असते आपली, काही जास्त हुशारही नसते, ती काय पाती एकीकडे बोलते एकीकडे, काय मेळ असतं. शंभड्यापोरीच्या लग्नाला 2 तासासाठी जर तुम्ही 50 लाख रुपये खर्च करत असाल तर माझ्या देवासाठी 10-5 लाख रुपये खर्च करता. काही उपकार थोडे करता महाराज, त्यानंच दिलेलं आहे ना तुम्हाला. ही संगती आहे. बहुचंचल चपळ जाता येता न लागे वेळ, त्याला वेळच लागत नाही महाराज. म्हणून माझी विनंती तुम्हाला, मनावर विजय मिळवण्यासाठी शुकाचार्य भगवंत आणि राजा परीक्षितीला भागवतामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहे. लक्ष देऊन ऐका. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. जितासनो म्हणजे सकाळी लवकर उठा.
हे साधू संत मंडळी सकाळी 4 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तावर ध्यान लावत होती. याचं कारणच असं आहे, सकाळचं वातावरण मनावर विजय मिळवण्यासाठी खूप चांगलं असतं, म्हणून सकाळी लवकर उठा. नाही जास्त पण महिला मंडळी कमीत कमी 8ला तर उठलंच पाहिजेत आपण. 8 खूप चांगली सबसिडी दिली मी तुम्हाला. 8 वाजता तर उठलंच पाहिजेत महाराज. बऱ्याचशा महिला आता सूर्यवंशी झाल्या महाराज. सूर्य अगोदर उगवतो नंतर ह्या उगवतात. सूर्यवंशी. ऐका, जितासनो जित श्वासो. एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 2 तास तरी एका ठिकाणी बसलं पाहिजेत, म्हणजे माणसाच्या मनावर विजय होतो. जितासनो जित श्वासो जित संगो. संघालाही जिंका महाराज. कारण जीवनामध्ये पतन सुद्धा संगतीनं होतं, माणसाच्या जीवनाचा उद्धार सुद्धा संगतीमध्ये होतो. मी बसणाऱ्या मंडळीला विनंती करेल, मायबाप, जगातला कोणताच मुलगा जन्माला येताना दारूची बॉटल नाही घेऊन येतो दादा सोबत. जन्माला येणारा कोणताच मुलगा सोबत येताना आईच्या गर्भातून येताना गुटख्याची पुडी नाही घेऊन येत, तंबाखूची पुडी घेऊन नाही येत. तो का व्यसन करतोय, का तो तंबाखू खातो, का तो गुटखा खातो, त्याला कारण संगती आहे महाराज. मी तर बसणाऱ्या मायबापाला विनंती करील, तुम्हाला नाही चांगल्या माणसाची घडली संगत तरी चालेल, पण जीवनामध्ये वाईट माणसाची संगत कधीच घडू नये महाराज. आणि मी याच्याही पुढचा मनुष्य 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कितीपट चांगलं महाराज. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नौकर होलेलं किती बी चांगले महाराज. संगत करा हो. आम्ही काय महाराज, आम्ही 7वी 8वी शिकलेलो मुलं आहे हो, काहीच नाही. तुम्ही जर आमचं शिक्षण पाहिलं, आम्ही जास्त शिकलेलो लोक नाही हो महाराज. 7वी, माझं तर शिक्षण 5वी का 6वी झालेलं आहे, मलाही माहीत नाही महाराज. एकदम अडाणी मनुष्य, मला सही सुद्धा करता येत नाही हो, एकदम साधा आहे. पण संगत माझ्या ज्ञानोबरायची झाली महाराज. ज्ञानोबरायने जवळ केलं हो आम्हाला, ज्ञानोबरायची सेवा केली, तुकोबरायनं जवळ केलं. संगत तुकोबरायची झाली महाराज, ज्ञानोबरायची संगत झाली. आज जीवनाला सुगंध आलाय महाराज. काय आलाय? सुगंध आलाय. अरे ज्ञानोबरायची संगत रेड्याला जर घेतली महाराज, तर रेड्याच्या समाधीच्या दर्शनाला लाख लोक असतात हो महाराज. ज्ञानोबरायची संगत भीतीला भेटली तरी लोक प्रदक्षिणा करत असताना भीतीचं दर्शन घेऊनच पुढे जातात महाराज. मग ज्ञानोबरायच्या संगतीत जर रेड्याची जर समाधी होऊ शकते, तर आमच्यासारखे पोरं कीर्तन करतात, यात काय नवल हो महाराज. मी खरं सांगू का, आपण जीवनामध्ये जे कमावलंय, मी तर नारदाच्या गादीहून हा माझ्या जीवनात आमची काय लायकी आहे महाराज, तुम्ही आम्हाला एवढं प्रेम. मी तर खरं सांगू का, तुम्ही लोक जेवढं प्रेम करताना महाराज, एवढी खरोखर आमची पात्रता नाहीये. खूप प्रेम करतात. मी तर सांगतो, सध्या महाराज लोकांच्या जीवनामध्ये एवढे चांगले दिवस आहे ना महाराज, त्यांनी फक्त चांगलं जगलं पाहिजे. युवराज दादा खूप चांगलं आहे हो. अहो, एप्रिल महिन्यातल्या तारखी घेतात लोक. रामनवमी हनुमान जयंतीच्या तारखी घेतल्यानंतर आता म्हणतात, दादा अहो हनुमान जयंतीला तुमचं कीर्तन आहे, सांगा ना जेवण्यासाठी काय करू. 6 महिने अगोदर जेवण्याची व्यवस्था करतात महाराज. आमचा हे आदिनाथ झाले, हे कमलेश, हे मंडळी, यांचं हे महाराज लोकांना मानणारे पोरं आहे का हो महाराज. हे तरुण पोर बापायला मानत नाही हो आजकालचे, पण किती प्रेम करतात ते वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारावर महाराज. मी ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस मी परत 7-8 वर्ष मागे गेलो. मला वाटलं परत लग्नात असं असतं ना साहेब. किती प्रेम आहे महाराज. हे कीर्तनकार लोकांवर महाराज, हे आम्ही योग्यतेचे आहे म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात, अजिबात नाहीये. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकारांना असं समजायचंच नाही लोक तुमच्यावर प्रेम करतात, अजिबात नाही. तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे सेवक आहात म्हणून लोक तुमच्यावर प्रेम करतात. विठाल विठाल. मी नेहमीच सांगत असतो, खूप चांगले दिवस आहे महाराज. ज्ञानोबरायला खायला भेटत नव्हतं महाराज, मधुकरी भेटली नाही त्या ज्ञानोबरायांना. मी खरं सांगू, फक्त आता आपल्याला हे सांभाळायचं आपल्या बापदाद्याची इस्टेट. काही बाप मरत असताना पोराला सांगतात, ए पोरा जास्त नको कमवू तू, फक्त मी जेवढं कमवून ठेवलं ना तेवढं चांगलं सांभाळ. काही म्हातारे सांगतात ना, आजोबा सांगतात, ए पोरा आता तुला जास्त कमवायची गरज नाहीये, 100 एकर जमीन आहे आपली, फक्त माझी विनंती बघ, मी आतापर्यंत सांभाळी, आता तू यातली विकू नको, आपली ही जी परंपरा आहे अशी चालू ठेव. तसं ज्ञानोबराय तुकोबरायने एवढं चांगलं करून ठेवलंय महाराज, आता काहीच करायची गरज नाही. खूप प्रेम करतात हो महाराज. मी नेहमी सांगतो, मी लहानपणी आळंदीला असताना परिस्थिती थोडी नाजूकच होती त्यावेळेस, काही अजूनही नाजूकच आहे, दिसायला जरी दिसत असलं तरी नाजूकच आहे अजून. लोक म्हणतात तुम्ही काय कमवलं, हसू नका युवराज दादा, नाजूकच आहे हो. आळंदीला ज्यावेळेस आम्हाला काहीच येत नव्हतं त्यावेळेस आळंदीत एक परंपरा आहे पाऱ्याची. पाऱ्याला गेलं की 300 रुपये भेटायचे. मी त्या उरुळी कांचन जवळ एक गाव आहे शिंदवणे जवळ म्हणून, त्या गावाजवळ आम्ही पाऱ्याला गेलेलो होतो. काहीच कळत नव्हतं त्यावेळेस, 300 रुपये भेटायचे. सकाळी 3 तास पारा करायचा आणि संध्याकाळी 3 तास पारा. 300 रुपये भेटले की एवढा आनंद व्हायचा की ते पैसेच खर्च होत नव्हते सर. 2004-05 ही गोष्ट असेल. तर त्या गावामध्ये एका मायमाऊलीला 15 वर्षांनी मुलगा झाला होता. किती वर्षांनी गुरुजी? 15 वर्षांनी.
15 वर्ष तिला मुलगाच झाला नाही, आणि 15 वर्षानं जिला मुलगा झाला ती मायमाऊली त्या मुलावर किती प्रेम करत असेल. मला तळ हाताच्या फोडासारखं जपत होत त्या लेकराला. आणि नेमकं आमची पंगत त्या दिवशी त्यांच्याच घरी होती. 4-5 वर्षाचं पोरग होतं. ते आमच्यासोबत आलं, फुगड्या वगैरे खेळल्या, आणि आमच्या फुगड्या चालू असताना ते घरी गेलं. आईला म्हणे, ए आई, आई ऐकलंस का ग? ती आई म्हणे, काय रे दादा? मी आज खूप हरिपाठात खेळलो म्हणे, खूप नाचलो, मला खूप भूक लागली ग आई. आपल्या घरी जे गुलाबजाम केले त्यातले 2 गुलाबजाम मला दे. त्या आईने त्या लेकराला मांडीवर बसवलं आणि त्या लेकराच्या गालावरून हात फिरवला आणि त्या लेकराला सांगितलं, वेड्या, आज आपल्या घरी महाराज लोक जेवायला येणार आहे. काय म्हणली ती माय माऊली? आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे, महाराज नाही. काय म्हणली ती? आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. आणि तू जर गुलाबजाम खाल्ले सोन्या तर हे गुलाबजाम उष्टे होतील, आणि उष्टे गुलाबजाम जर मी महाराज लोकांना खाऊ घातले तर पाप लागल रे वेड्या. माझा बसणाऱ्या सगळ्या महाराज मंडळीला, गायक वादक सगळे टाळकरी मंडळीला एकच प्रश्न आहे. 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या रक्ताच्या गोळ्याला जी माय माऊली गुलाबजाम देत नसेल आणि तुमच्या आणि माझ्यासाठी जर राखून ठेवत असेल तर आपण सुद्धा परमार्थामध्ये त्याच लायकीनं राहिलं पाहिजे. लायकी नाही सोडली पाहिजे. महाराज विठ्ठल 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 संगती सांगत होतो, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. संघाला जिंका होईल तोपर्यंत चांगल्या लोकांची संगती करावं माय बाप. खूप चांगल्या लोकांची संगती करा, कारण चांगल्या संगतीशिवाय माणसाच्या जीवनाला ऊर्जा मिळतच नाही हो महाराज. मी तुम्हाला खरं सांगू, म्हणून तर नेहमी साधू संत सांगतात, संगत संतन की करले, संगत संतन की करले, तुमचा विश्वास कुठेतरी संतांवर कमी पडतोय महाराज. अरे आपण लोक एवढे अज्ञानी आहोत. 700 वर्षापूर्वीची आळंदी या पुणे जिल्ह्यातल्या काही लोकांना माहित नाही महाराज. 150 वर्षापूर्वीची शिर्डी सगळ्या जगाला माहित झाली. याचं कारण असं झालंय की ज्ञानोबरायने जे तुमच्या आणि माझ्यासाठी दिलंय त्याची इच्छा नाही तुम्हाला घेण्याची, आणि जे तुम्हाला पाहिजे ते ज्ञानोबराय देऊच शकत नाही महाराज कधीच. ज्ञानोबरायने तुमच्या आणि माझ्यासाठी ज्ञानेश्वरी सारखी एवढी गंगा दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, पण खऱ्याचं महत्व देवाला कळतच नाही महाराज. तुकोबराने एक दुकान टाकलं होतं आप्पा. कशाचं? सोन्याचं नाही, सिमेंटचं नाही, लोखंडाचं नाही. तुकोबराने डायरेक्ट देवाचं दुकान टाकलं सर, आणि टोपल्यात देव घेतला आणि गावागावात फिरू लागले, ऐका ऐका देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी,
गावात जाऊन म्हणू लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐकता आलाय? लोक म्हणले बा देव बिव नको. देवन लगे, देवन लगे. साठवणीचे, अहो देव साठवण्यासाठी जागा नाहीये. तुकोबरायला वाटलं, लोकांना असं वाटतं काही देवाची किंमत असेल, काही 10 रुपये 5 रुपये. अहो तसं नका. देव घ्या फुका, देव घ्या फुका. फुकट देवांना ज्ञान दिलंय तुकोबराय तरी लोक नाहीच म्हणतात. म्हणून माझी विनंती तुम्हाला ऐका, लक्ष देऊन दादा. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. संघाला जिंका, चांगली संगती करा जीवनामध्ये. नाही चांगल्या माणसाची घडली तरी चालेल, पण वाईट माणसाची तरी करूच नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे जितेंद्रिय. प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा महाराज. हे जेवढे काही इंद्रिय तुम्हाला दिले ना देव ना, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण. हे इंद्रिय देवानं देवाला जोडण्यासाठी दिलेले महाराज. कशाला दिलेले? डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख. या डोळ्यानं फक्त भगवंताचं स्वरूप बघा. मी खरं सांगू का महाराज, तुम्ही रावणाचं चरित्र रामायणामध्ये ऐकलं असेल. रावणाला किती डोळे होते हो? तोंड किती होते? किती तोंड होते रावणाला? किती तोंड होते? बोलत चला गड्या. 10 तोंड. मग 10 तोंड म्हणल्यानंतर डोळे किती झाले होता हिंदूनी? लक्ष देऊन ऐका, लिहून ठेवा काळजावर माझं एक वाक्य. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, तरी रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच मायबावलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता. रावणाला 10 तोंड होते आणि 20 डोळे होते, तरी सुद्धा रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता. आपल्याला 2 डोळे असून सुद्धा आपण कधीच कोणाकडे चांगल्या भावनेने बघत नाही, म्हणून तो कोपर्डी सारखे बलात्कार महाराष्ट्रात घडायला लागले महाराज. आपण फक्त राक्षसांचं नावं खराब केलेले महाराज. आपण जर आपल्या कार्याचा अभ्यास केला तर राक्षसापेक्षा आपण मोठे आहोत. आपण फक्त दुर्योधनाचं नाव खराब केलं. महाभारतात एकच दुर्योधन होता. आता घराघरात आपली संपत्ती ती आपलीच, आणि आपल्या भावाची संपत्ती आपली म्हणणार. दुर्योधन नाही तर दुसरा कोण येतो? दुर्योधनाचे महाराज. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, डोळे तुम्ही घ्या रे सुख. एवढं सुंदर तोंड दिलंय ना तुम्हाला, फक्त बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. चांगलं बोला यार. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. या तोंडानं चांगलं बोला महाराज. साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही बोलत राहिल्यानंतर लोकांनी बोललं पाहिजे. अहो थोडं बोला ना अजून. आपण थांबून घेतलं पाहिजे. नाही तर काही काही लोकांना सांगावं लागतं, अबे ओ गध्या एवढं चांगलं थोबाड दिलं, जरा चांगलं बोल. लोक तोंडानं जर चांगलं बोलू शकत नाही तर लोक प्रेम काय करणार आहे महाराज. म्हणून यानं चांगलं बोला. मी थोडं माफी मागून बोलतो. खरं सांगा फक्त, तुम्ही जाणकार मंडळी सगळी, युट्यूब माझ्या समोर आहे, महाराष्ट्र पाहतोय सगळं आपल्याला. राजकीय लोक काम करतात का गोड बोलतात हो? नाही बोल नाही, त्यांच्याकडे बघू नका तुम्ही, माझ्याकडे पहा. हे सर्वांसाठी चाललंय. नाही नाही, ते राजकारी नंतर आहे, पहिले वारकरी. ते त्याच्यामुळे तुम्ही त्यांना राजकारण्याच्या याच्यामध्ये, ते वारकरी राजकारणी आहे. त्यांच्या घरी कोणीही जरी गेलं ना साहेब, तर पहिली ज्ञानेश्वरी देतात महाराज ते भेट म्हणून. शाल वगैरे देत नाही, ज्ञानेश्वरी. कितीतरी ज्ञानेश्वरी लोकांना दिले. हे मी सर्व मंडळी ह्या परिसरातले, हे राजकारणी लोक नाही, प्रारब्धाने त्यांच्या मध्ये ते राजकारण आलेले नाही, ते हे सर्व वारकरी मंडळी विठ्ठल विठ्ठल बोललं पाहिजे. म्हणून या इंद्रिया ह्या तोंडाद्वारे आपण चांगलं बोला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. म्हणून जितेंद्रिय, प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. प्रत्येक इंद्रियाला सवय लावा महाराज. तुमच्या पहिली गोष्ट पाप करण्याची इच्छा माणसाच्या डोळ्याला होत नाही महाराज, शरीराला होत नाही,
हाताला होत नाही, पायाला होत नाही. पाप करण्याची पहिली इच्छा जर होत असेल कोणाला तर ती मनाला होती महाराज. कशाला होती? म्हणून कबीर महाराजाने सावध केला, मन गया तो जाने दे, अरे मत जाने दे शरीर. रस्त्यानं जात असताना पाणीपुरी खायची, तोंडाला इच्छा नाही होत, पहिलं मनाला इच्छा होती, चल पाणीपुरी खायची. मग मन बाकीच्या इंद्रियाला सांगतंय. मी नेहमी सांगत असतो, आवडतं उदाहरण आहे माझं. एका माणसाने आंब्याची बाग लावली होती, एवढी सुंदर आंब्याची बाग होती, हापूस आंबे होते, पाडायला लागलेले होते. आणि हा माणूस तिथून जात असताना त्यानं आंबे बघितल्यानंतर आंबे खाण्याची इच्छा तोंडाला झाली का मनाला झाली? हो, मनाला होती. तोंडाला इच्छा काहीच होत नाही महाराज, सगळी मनाला इच्छा होती. मनाने लगेच पायाला सांगितलंय चाल. पाय म्हणू लागले, अरे काटे लावलेली उडी मार. उडी मारली पायानं. तिथं गेल्यानंतर पायाचं काम संपलं. मनाने सांगितलंय हा आता दगड उचल. दगड कोणी उचलला? घेऊन पाय गेलेले. दगड उचलला हाताने महाराज, असा जोरात मारला का नाही 2 आंबे खाली पडले. आंबे खाली पडल्यानंतर हाताने आंबा उचलला. खाल्ला कोणी? हो, आंबा कोणी खाल्लाय? बोलत चला गड्यावर. कोणी खाल्ला आंबा? तोंडाने. आणि चव कोणी घेतली? चव कोण घेत असतं? खारट तुरट आंबट हे कशाला कळतं? तोंडाला नाही, कशाला कळतं? जिभेला. घेऊन गेले पाय. आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली, घेऊन गेले पाय. दगडानं आंबे पाडले हातानं. आंबा उचलला, खाल्ला तोंडानं, चव घेतली जिभेनं. बरं कोणाला वाटलं? वा. मन म्हणतं काय सुंदर आंबा होता. तेवढ्यात त्या आंब्याचा मालक आला. आंब्याचा मालक आला. कारण नसताना त्या पाठीने मार खाल्ला. हो, तिचा काय दोष आहे महाराज? तिने आंबा पाहिला सुद्धा नाही सचिन दादा. तिचा काय दोष आहे? तसं मनाच्या मागे गेला ना मनुष्य. मनोमार्गे गेला तो तेच मुकाला, तो तेच मुकाला. मनोमार्गे गेला तो तेच मुकाला, तो तेच मुकाला. हरिपाठी स्थिरावला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठी स्थिरावला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून मनाचं जास्त ऐकायचंच नाही महाराज. मन माणसाला पाप करायला लावतं, म्हणून मनाचं ऐकायचंच नाही. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हे नाथबाबाला ज्ञात होतं. म्हणून नाथबाबा सांगतात, ओ देवा ऐका ना. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी. एक भक्त सुद्धा राधाराणीला हीच विनंती करतो, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, वो तकदीर बदल जाए. ठीक आहे नाथ बाबा, जर ही मी तुमची इच्छा पूर्ण केली, पण नाथबाबा परत दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर स्थिर कर. संसारातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये माझं मन रमू नये. पण हे करत असताना दुसरं काय झालं पाहिजे नाथबाबा? नामस्मरण गणो संत समागम, नामस्मरण गणो संत समागम, नामस्मरण गणो संत समागम, नामस्मरण गणो संत समागम. नामस्मरण गणो संत समागम, नामस्मरण गणो संत समागम, नामस्मरण गणो संत समागम, नामस्मरण गणो संत समागम. वावगाची भ्रम नको देवा, नको देवा, वावगाची भ्रम नको देवा, नको देवा, वावगाची भ्रम नको देवा, देवा वावगाची भ्रम
प्रेम नको देवा नको देवा नाम स्मरण करो संत समागम नाम स्मरण